राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल गडचिरोलीच्या दौऱ्यावरती होते आणि यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुद्धा हजेरी लावली आणि रात्री गडचिरोलीमध्येच मुक्काम केला। या मुक्कामाच्या दरम्यान त्यांनी गडचिरोली भाजप पदाधिकाऱ्यांचा क्लास घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हेवे दावे दूर करून पक्ष संघटन मजबूत करण्याचा मंत्र दिल्याची माहिती मिळते आहे। यामध्ये भाजपचे आजी माजी पदाधिकारी यांच्यासोबत फेस टू फेस चर्चा सुद्धा त्यांनी केली आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। गडचिरोलीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर काल रात्री ते गडचिरोली पोलिसांच्या रेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी होते। आताही देवेंद्र फडणवीस इथं गडचिरोलीमध्ये मुक्कामी असून थोड्याच वेळात 9 ते 9:30च्या दरम्यान त्यांचा ताफा नागपूरकडे रवाना होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गडचिरोलीच्या दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली। आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा सामूहिक विवाह सोहळा असेल, अतिदुर्गम असं कवंडे गावातील जनजागरण मेळावा असेल आणि गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजित C60चा कार्यक्रम असेल, अशा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर सायंकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही त्यांनी उपस्थिती दर्शवली। या बैठकीमध्ये विविध विकास कामांचा आणि रखडलेल्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना निर्देश दिले। जिल्ह्यातील सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समजूत काढण्याचा प्रयत्न एक प्रकारे त्यांच्याकडून करण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रात्रीच्या बैठकी पार पडल्या। यामध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वागरे, आजी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉक्टर देवराव होळी, आजी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे अशा अनेक क्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांशी भेटी घेऊन त्यांची समजूत काढण्याचा आणि आगामी निवडणुकीमध्ये कशा प्रकारे काम करता येईल असा त्यांना मार्गदर्शन करून एक प्रकारे भाजपमध्ये असलेली अंतर्गत गदबाजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला। गडचिरोली पोलीस प्रशासनाने या सर्किट हाऊस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता। आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीस नागपूरकडे रवाना होणार आहेत।